अशोक गणपत शेळके वय वर्ष 36, धंदा शेती, राहणार मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून सूर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेड नावाची पतसंस्था पतपेढी या नावाने मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर गावातील पेठेमध्ये पतसंस्थेच्या नावाखाली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अंदाजे 1,38,00,000 रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन भावदी कलम 420, कलम 406, कलम 409, कलम 34 प्रमाणे दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपी हे सूर्यकोटी पतसंस्थेच्या नावाखाली पैसे गोळा करून शेअर मार्केट खेळत होते व गुंतवणूकदारांना पैसे गुंतवल्याबद्दल त्यांना सूर्यकोटी मल्टीस्टेट निधी लिमिटेडच्या नावाने ठेव पावती देत होते। तरी नमूद गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 प्रशांत भारत जयस्वाल हा अटक असून आरोपी क्रमांक 2 पंकज उर्फ भारत जयस्वाल हा 7 महिन्यांपासून सदर गुन्ह्यात फरार झाला होता। मान्य पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना दिनांक 28 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी पंकज उर्फ योगेश भारत जयस्वाल राहणार मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर हा वाडोज बाजार, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे हॉटेलमध्ये काम करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून वाडोज बाजार, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रवाना करण्यात आले होते। नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पंकज उर्फ योगेश भारत जयस्वाल हा हॉटेल युवराज बिअर बार अँड परमिट रूम या ठिकाणी काम करत असताना त्याला पोलिसाची चाहूल लागताच मोटरसायकलवरून पळून जात असताना त्याला शेवता रोड येथे शिताफीने ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। वरील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यात वास्तव्य करत होता याची कबुली दिली आहे। वरील आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यतीत अगरबळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे। सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर, मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर काळे, चंद्रकांत कुसारे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, धनेश्वर पालवे, संपत खेडकर, राहुल आठरे, संतोष वाघ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू व पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी केली असून वरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय मगर। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।